विघ्नेश, आपण आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. हॅलो. माजी उपसरपंच व सन्माननीय वेळेसर यांच्या शुभ हस्ते खंडाळे पंचकृषीचे तरुण तडफदार उपाध्यक्ष हरीश खरत यांचा इथे सन्मान होत असताना नक्कीच हरीश आपलं कार्य महान आहे, असाच मेहनत घ्या आणि या असोसिएशनला एक मजबूत स्थितीत आणा अशी आशा बाळगतो. एक स्वागत समारंभ राहिला. धनंजय घाडगे, क्षमा व्यक्त करतो धनु मामा. मी उपाध्यक्ष हरीश घरत यांना नम्र विनंती करतो की आपले सर्वांचे लाडके धनंजय घाडगे यांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे. धनंजय घाडगे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. उपाध्यक्ष साहेब. एक मित्रांनो, आपल्या स्पर्धेला देणगी आलेली आहे. माजी सैनिक बलिराम म्हात्रे यांनी 1020 रुपयाची देणगी दिलेली आहे. मनपूर्वक त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. इथे धनंजय घाडगे यांचा यथोचित सन्मान होत असताना उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते. थँक्यू धनंजय घाडगे. आपण आपल्या या स्टेडियमचे शेजारी आहात खऱ्या अर्थाने आणि कोणतीही मदत लागली तरी आपण ती करता, त्याबद्दल तुमचा आभार आणि त्यांचा संघ सुद्धा विजयी झाला त्याबद्दल अभिनंदन. मी आता मात्र आपले दोन दिग्गज समालोचक इथे उपस्थित आहेत. एका बाजूला आपल्या राष्ट्रीय भाषेत समालोचन करणारे सुप्रसिद्ध समालोचक यासिन सर आणि तदनंतर आपल्या मातृभाषेत अतिशय सुंदररित्या व गोड आवाजात समालोचन करणारे यश मापगावकर. आता यानंतरची धुरा मी त्या दोन समालोचकांच्या हातात देतो व मी इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. वेळे आपला माइक जरा ऑफ करा. चलिए दोस्तों, तर मित्रांनो आपण मैदानाकडे जाणार आहोत. या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस खंडाळा प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरे. आपल्या सर्वांच्या स्वप्नातली ही स्पर्धा जवळजवळ 4 ते 5 गावां मिळून आणि 4 ते 5 ग्रामपंचायत मिळून आणि जवळजवळ 20 ते 22 गावं मिळून ही एक मोठी स्पर्धा होत असते. अलिबागमधील एक प्रतिष्ठेची स्पर्धा होत असते आणि या स्पर्धेमध्ये खेळण्याचं सर्वांचं स्वप्न असतं. सर्वात प्रथम क्रीडा संकुल नेहुली संगम या मैदानाचे सर्व जे काही अधिकारी आहेत त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे पंच निलेश बारमुख सर, प्रशांत तांडेल सर आणि स्वप्नील म्हात्रे सर यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. आमचे गुणलेखक रितेश नाईक यांचे सुद्धा आभार. त्याचप्रमाणे आमचे DJ मास्टर आदेश आणि ड्रीम्स क्रिकेट अलिबाग यांचे सर्व अर्थात कौस्तुभ पाटील आणि CEO अनिरुद्ध वर्तक. त्याचप्रमाणे मास्टर कॅमेरावरती असलेले परेश पालकर, साइड कॅमेरावरती असलेले रोहन आणि ऑपरेटर शोधन पेरेकर. त्याचप्रमाणे ऑनलाईन स्कोरर स्वेद पाटील आणि साई पाटील या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय. प्रफुल्ल पाटील अध्यक्ष या स्पर्धेचे आणि उपाध्यक्ष हरेश जी घरत यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. संपूर्ण टीमचे मी आभार व्यक्त करतोय आणि अनेक मान्यवर इथे आले, ज्या मान्यवरांनी आम्हाला इथे सरळ हस्ते मदत केली आणि या उद्घाटन समारंभाच्या सोहळ्यामध्ये उपस्थिती दर्शवून या स्पर्धेची आणि या उद्घाटनाची अर्थात शोभा वाढवली, त्यांचे मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. सन्माननीय सरपंच वेशवी ग्रामपंचायत गणेशजी गावडे सरांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. तर मित्रांनो, पहिला सामना हा इलाइट वॉरियर्स संगम या संघाने जिंकलाय आणि चालू असलेला सामना आपण पाहतोय. वैष्णवी 11 वाडगाव फाटा विपक्ष प्राणपुष्कर 11 वाडगाव या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल वैष्णवी 11 वाडगाव फाटा या संघाने जिंकल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि प्राणपुष्कर 11 वाडगाव संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. सामना सुरू झालेला आहे. या सामन्याचं धावतं समालोचन मी आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.
तो चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर, जहां पे बल्लेबाजी करते हुए साई वारंगे और उनके साथी बल्लेबाज ओम भगत, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी राहुल मात्रे के ऊपर। राहुल अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं फार एंड से, राइट आर्म ओवर द विकेट, बाएं हाथ के बल्लेबाज के लिए। आहा, बहुत ही बढ़िया गेंद, गोल्डन स्पॉट पर टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछलती हुई और थोड़ी सी बाहर की तरफ कट होती हुई, बल्लेबाज स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। सीधा विकेट कीपर के दस्तानों में गेंद, बिंदी गेंद के साथ यहां पे शुरुआत की है राहुल ने। पहले ओवर में 9 रन खर्च किए थे गेंदबाज केतन ने। अच्छी शुरुआत मैं कहूंगा और अच्छी गेंदबाजी केतन की, क्योंकि 30 गज का दायरा वहां पे मौजूद था। उसके बावजूद इस तरह की गेंदबाजी करना इतना आसान भी नहीं होता। बहुत ही अच्छा विकेट यहां पे प्रिपेयर किया है, चारों तरफ ये खुला हुआ मैदान। आहा, इस मर्तबा देखिए टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी नीची रही, घुटने के ऊंचाई तक ये गेंद उठी थी। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी बल्लेबाज ओम की, मगर बल्लेबाज साई की, मगर गेंद और बल्ले की फिर से एक बार कोई मुलाकात नहीं। बिंदी गेंद, लगातार 2 गेंदें यहां पे बिंदी आ चुकी है। देखिए 4 ओवर का ये मैच है, कम से कम आपको 50 का आंकड़ा तो छूना होगा, क्योंकि खुला हुआ मैदान है। जी हां, इस मरतबा जोरदार शॉट, गेंद उनके पाले में, बहुत ही बढ़िया स्ट्रोक था ये। जैसे ही ओवर पिच गेंद दिखी, हाफ वॉली बनाकर उसे उड़ाया वाइडिश लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। मास्टर कमाल का डीजे बजता हुआ, हमारे डीजे मास्टर आदेश का टाइमिंग क्या खूब था। वेरी वेल डन आदेश। ये होना चाहिए दोस्तों, प्रेजेंस ऑफ माइंड, क्रिकेट के मैदान में हो या क्रिकेट के बाहर, आपके पास वक्त की नजाकत को परखने का और पहचानने का हुनर तो होना चाहिए। हाफ ट्रैकर गेंद बार बार यहां पे चकते हुए, देखिए गेंद जब भी शरीर से थोड़ी दूर रही, हाफ ट्रैकर कहिए या थोड़ी सी शॉट ऑफ लेन गेंद कहिए या गोल्डन स्पॉट पर कहिए, उसके बाद लगातार बल्लेबाज ये चकते हुए, मगर जैसे ही गेंद उनके शरीर से पास आई, ओवर पिच गई, उसे आसमान दिखाया था, मगर उसी बल्लेबाज ने यहाँ पे 3 गेंदें बिंदी की है। 4 गेंदों में 6 रन खर्च किए हैं, मगर मैं गेंदबाज राहुल की यहाँ पे प्रशंसा करना चाहूंगा, उनकी सराहना करना चाहूंगा। बहुत ही कमाल की यहाँ पे गेंदबाजी हो रही है। ये लीजिए, फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर ललचाया था, मगर इस पर तब अंपायर जी नाराज है। अंपायर जी ने अपने बाजुओं को खोला और वाइड का इशारा कर दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 16 रन, 16 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। ये पहले सत्र का खेल जारी है। टॉस जीतने के बाद वैष्णव 11 वाडगांव फाटा ने फील्डिंग करने का फैसला किया। अब तक तो अच्छी गेंदबाजी की है। आहा, इस मर्तबा फिर से एक बार हल्का सा बाउंसर यहां पे देखने को मिला। राहुल की कलात्मक गेंदबाजी, एक्यूरेसी यहां पे मुझे नजर आई। राहुल ने इस प्रतियोगिता के लिए मेहनत की है, ये तो यहां से मुझे पता चल रहा है। बहुत ही जज्बे के साथ, बहुत ही जुनून के साथ बल्लेबाज को परखते हुए यहां पे गेंदबाजी हो रही है। एक छक्का लगने के बावजूद उसी बल्लेबाज को लगातार यहां पे बीट करना, गेंदों को बिंदी करना इतना आसान नहीं होता। मनोवैज्ञानिक दबाव आ ही जाता है। सन्माननीय सरपंच वेश्वी ग्रामपंचायत गणेश गावडे सर आपल्यामध्ये इथे आले, त्यांचे मी मनपूर्वक पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। तो दोस्तों यहाँ पे 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में केतन ने 9 रन खर्च किए थे, दूसरे ओवर में रोहित ने एक छक्का जरूर खाया है, राहुल ने एक छक्का जरूर खाया, एक अतिरिक्त रन भी खर्च किया, मगर उतने ही रन खर्च किए हैं, सिर्फ 7 रन उन्होंने खर्च किए हैं।
हालांकि उनके हाथ कोई सफलता नहीं लगी, मगर बल्लेबाजों को रोक के रखा, जंजीरों में जकड़ के रखा। वेरी वेल डन, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। अक्सर मैं कहता हूं कि जो भी गेंदबाज ओवर में 6, 7, 8 रन खर्च करता है या 9 रन भी खर्च करता है इस फास्ट क्रिकेट में, इस डेवलप क्रिकेट में या एडवांस क्रिकेट में हम कहेंगे, तो ये बहुत ही बेहतरीन गेंदबाजी हो सकती है। क्योंकि 4 ओवर में अगर आप 30-35 रन बनाते हो तो बहुत ही आसान का स्कोर ये माना जाएगा। और इसी वजह से यहाँ पे बहुत ही बढ़िया गेंदबाजी चल रही है। खुले हुए मैदान में इस तरह की गेंदबाजी करना, नेचुरल विकेट, मिट्टी की विकेट यहाँ पे मुहैया करवाई है, उस विकेट के ऊपर इतना आसान भी नहीं होता। इस बीच नए गेंदबाज आए हैं, सूरज राउत। पहली गेंद यॉर्क करने का प्रयास, दो टांगों के बीच, मगर क्या कमाल का ये एफर्ट था केतन का, अपनी सामने की तरफ डाइव लगाकर उस गेंद को अपने पाले में कर दिया। शानदार ये लाजवाब कैच, और इसी के साथ और इस बीच नए बल्लेबाज आए हैं, तेजस भगत। स्ट्राइकिंग एंड पर बल्ले अंपायर से गार्ड लेते हुए, देखिए फील्डिंग की सजावट किस तरह से की है। डीप स्क्वायर लेग, उसी के साथ एक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, डीप मिड विकेट और एक लॉन्ग ऑन। ओहो हो, पहली गेंद का सामना कर रहे थे, आओ देखा ना ताओ, जैसे ही गेंद उनके पाले में उसके पहुंचा दिया है डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। दर्शक सहायता से रनों की संख्या, आहा, ये लीजिए फिर से एक बार उछाल कर खेला है। केतन देख रहे थे कि कैच में तब्दील हो सकता है क्या, मगर जी नहीं, केतन सिर्फ देखते रहे। केतन के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार बैक टू बैक, ये दूसरा छक्का। ये तीसरा ओवर प्रगति पर। ओहो, शानदार ये गेंद टप्पा खाने के बाद तेजी के साथ अंदर की तरफ कट होती हुई ऑफ स्टंप के बाहर सफल होकर उसे स्क्वायर लेग दिशा में फ्लिक करने की कोशिश में चूक गए, पूरी तरीके से मिस कर गया लाइन को और ये खंबा उखाड़ दिया और एक बल्लेबाज मैदान से बाहर। किरण भगत स्ट्राइकिंग एंड पर, गेंदबाज हम देख सकते हैं सूरज राउत।
सूरज राउत की भी मैं सराहना करना चाहूंगा, 2 छक्के जरूर लगाए उस बल्लेबाज ने, मगर उसी बल्लेबाज को चलता किया इस मरतबा फिर से एक बार ऑन द राइज। बहुत ही बढ़िया ये स्ट्रोक था, मगर डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग, और इसी वजह से एक ही रन पर बल्लेबाजों को संतोष करना पड़ेगा। देखते देखते यहाँ पे 5 गेंदें अब तक डाली जा चुकी है, अंतिम एक गेंद इस ओवर की आना बाकी। रनों की संख्या हो चुकी है 29 रन। इस ओवर के बाद एक ओवर और आने वाला है, मगर जैसे मैंने कहा था कि कम से कम आपको 50 का आंकड़ा छूना होगा, आपके दिमाग में यह टारगेट जरूर होगा, उसे मुकम्मल करने की कोशिश करें, क्योंकि एक फाइटिंग स्कोर हम कह सकते हैं। आउटफील्ड बहुत ही फास्ट है, उसी के साथ 30 गज का दायरा भी मौजूद रहेगा पहले ओवर में, और इसी वजह से आपको अब बड़े स्ट्रोक की तलाश में जाना होगा। गेंद भी थोड़ी सी पुरानी हो चुकी है। जी हाँ, इस मरतबा लेग स्टंप उखाड़ने की कोशिश कर रहे थे, मगर लेग स्टंप के बाहर भटकते हुए गेंदबाज सूरज बाएं हाथ के बल्लेबाज साई वारंगे स्ट्राइकिंग एंड पर हम देख सकते हैं। फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर सफल होने की कोशिश, और यहां पे गेंदबाज चौकन्ने थे। फिर से एक बार उसी तरह से लेग स्टंप उखाड़ने की कोशिश की, और सीधा गेंद स्टंप के ऊपर, लाइन को मिस कर दिया साई ने, और एक बार खंबा उखाड़ता हुआ। समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 9 रन, दूसरे ओवर में 7 रन, और तीसरे ओवर में खर्च किए हैं सूरज ने 14 रन। थोड़ा सा महंगा ओवर जरूर, मगर इस ओवर में 3 बल्लेबाजों को उन्होंने चलता किया। जी हां, दूसरा रन लेने की कोशिश, ये नाकाम कोशिश है, क्योंकि स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज जो थे बिल्कुल तैयार नहीं थे, उनका ध्यान नहीं था, दूसरा रन लेने में कोई इंटरेस्ट नहीं। एक रन तो यहां पे मुकम्मल हो चुका है। इस बीच नए गेंदबाज का नाम सिद्धेश नाइक, सिद्धेश नाइक नए गेंदबाज, राइट आर्म ओवर द विकेट। आहा, ये शॉट कवर की दिशा में आसान सा कैच था। देखिए दोस्तों, मैं अक्सर कहता हूं ये कैच आपको लपकने होंगे, अगर ये कैच ड्रॉप करोगे तो उसका इंपैक्ट, उसका असर, उसका इफेक्ट आपके मैच पर गिरेगा। इसके लिए आपको हर वक्त चौकन्ना रहना पड़ेगा, 4 ओवर का ही तो मैच है। जी हाँ, इस मरतबा देखिए कितना बड़ा नुकसान कर गए, ये कैच ड्रॉप हुआ, मगर ये ओहो जी जान लगा दी उस गेंद को फील्ड करने में श्रीकांत ने, मगर सीमा रेखा के बाहर गेंद चली गई।
श्रीशांत पाटील यांचे मी नक्कीच मनपूर्वक अभिनंदन करतोय. अप्रतिम त्यांचं क्षेत्ररक्षण आपल्याला इथे पाहायला मिळालं. परंतु शेवटी 4 धावा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळणारच आहेत. मी श्रीशांत यांना विनंती करणार आहे की आपण थोडा वेळ आराम करावा. जर काही आपल्याला लागलं असेल तर फर्स्ट एडचा उपयोग करावा आणि त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आपण आपल्या स्क्वॉड मध्ये जायचं आहे. थोड़ा वेळ रेस्ट नक्कीच करावी. चलिए दोस्तों, फिर से एक बार मैच शुरू होता हुआ. रनों की संख्या में याद दिलाना चाहूंगा, 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 36 रन ऑन अ स्कोर कार्ड. ये चौथा ओवर प्रगति पर सिद्धेश लेके आए हैं और एक स्टार खिलाड़ी ओमकार पाटिल हमारे व्यासपीठ के सामने से गुजरते हुए. आहा, बहुत ही बढ़िया गेंद. यहाँ पे रन लेने की नाकाम कोशिश फिर से एक बार यहाँ पे की गई और विकेट कीपर चौकर ने थे सीधा स्टंप के ऊपर निशाना. इसी के साथ रनआउट के रूप में और एक बल्लेबाज को जाना पड़े. चलिए दोस्तों, अंतिम ओवर जारी है. जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार देखिए ऑफ स्टंप के बाहर सफल होकर उसे लॉन्गले की दिशा में खेलना चाहते थे, क्योंकि देखा था उन्होंने कि लॉन्गले खाली है, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया और गेंद स्क्वायरले की जानिब में ट्रैवल कर रही थी. 1 रन का इजाफा. आजकल के क्रिकेट में ये फैशन बन चुका है, ऑफ स्टंप के बाहर आना और स्क्वायर लेग और मिड विकेट के ऊपर से खेलना. धीरे धीरे बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर चले जाते हैं. फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने का खामियाजा तो यहां पे भुगतना पड़ेगा. एक आसान सा कैच विकेट कीपर के दस्तारों में और एक बल्लेबाज मैदान से बाहर. (37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और जीतने के लिए 38 रनों की जरूरत. 37 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 38 धावांची गरज असेल ते म्हणजे वैष्णवी 11 वाडगाव संघाला, वाडगाव फाटा. तर यानंतर होणारा सामना आराध्या स्पोर्ट्स बामनोळी विपक्ष स्मार्ट ग्रुप कारले. आराध्या स्पोर्ट्स बामनोली आणि स्मार्ट ग्रुप कारले या दोन्ही संघांचे संघनायक यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि त्यानंतर पीएमजी पुरस्कृत वागेश्वर सागाव आणि श्रिया 11 खंडाळे या दोन संघादरम्यान सामना होणार आहे. खंडाळा प्रीमियर लीग 2024 पर्व 3. आपण एक सुंदर स्पर्धा पाहतोय, मोठी स्पर्धा पाहतोय, प्रतिष्ठेची स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेचे प्रायोजक आहेत अर्थातच आपल्या सर्वांचेच लाडके आमदार महेंद्र शेठ दळवी. सन्माननीय प्रफुल्ल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सन्माननीय हरेश घरत उपाध्यक्ष असणाऱ्या या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर दुसऱ्या सत्रासाठी 38 धावांची गरज, 38 टू विन.
तर दुसऱ्या सत्रासाठी आमचे साथी समालोचक यश मापगावकर यांना मी विनंती करणार आहे की आपण मायक्रोफोनवरती यावं आणि समालोचन करावं. धन्यवाद. धन्यवाद सर. दुसरं सत्र सुरू होण्यापूर्वी पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल मी इथे करून घेतो. दोन्ही संघांना माझी नम्र विनंती असेल, एका बाजूला आराध्य स्पोर्ट बामनोळी तर दुसऱ्या बाजूला स्मार्ट ग्रुप कारले. दोन्ही संघांना नम्र विनंती असेल, दोन्ही संघांच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. बामनोळी संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. स्मार्ट ग्रुप कारले संघाच्या संघनायकांनी इथे लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि वेळेची टॉस उडवायला आल्यानंतर त्या कर्णधारांना आपल्या 12 खेळाडूंची नावांची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायला सांगा, विनंती असेल. ओके सर. दोन्ही संघांना नंबर विनंती असणार आहे की आपली प्ले 11 ची लिस्ट कॉमेंट्री बॉक्स मध्ये पोहोचवायची आहे. दोन्ही संघांचे संघनायक इथे उपस्थित आहेत. मी श्रीकांत पाटील उर्फ बाबलीन शेठ यांना नम्र विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल करायचा आहे. नाणेफेकीचा कौल इथे होत असताना श्रीकांत पाटील यांच्या हस्ते इथे मात्र आपण पाहिलं तर बामनोळी संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल झुकलेला आहे. बामनोळी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्यापूर्वी दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. नक्कीच दोघांचा 2 मिनिटं वेळ घेईल. सर्वप्रथम भूपेंद्र बामनोळी संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत, अभिनंदन. नक्कीच आपण नाणेफेकीचा कौल जिंकलात आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सर्वप्रथम आपला कोणता हॅलो आणि तो का निर्णय असेल? हॅलो क्षेत्ररक्षण करताना धन्यवाद यासिन मर्चंट सर. आपण पाहतोय खंडाळा पंचक्रोशी प्रीमियर लीग सीझन 3 ज्या पद्धतीने आज आयोजनामध्ये कोणतीही कमतरता पाहायला मिळणार नाही. या दरम्यान चेंडू बॅटचा स्पर्श करत लॉंग स्टॉप सीमा रेषा पार. वेलकम फॉर चौकार. कम ऑन डीजे मास्टर. डीजे मास्टर आपण पाहतोय स्पर्धा ज्या माध्यमातून अत्यंत चांगलं दिमागदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. असंख्यात गेले विरोधात लोक तरी घालणे या यमालाही भीक. जरी सागरा एवढे मलच्छ आले तरी छत्रपती शिवाजी आणि मावळे न बाले. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करून यश मापगावकर वळतोय या मैदानाच्या दिशेला ज्या ठिकाणी सामना रंगतोय. 38 धावांचं लक्ष उभारलंय. षटक क्रमांक आपण पाहिलं पहिलं मैदानावरती प्रगतीपथावर असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज मैदानावरती सज्ज होईल वैभव. या षटकातील पुढचा चेंडू ज्यावेळेस चांगला प्रयत्न मैदानावरती केला गेला आहे मात्र त्याबरोबरने कॅच ड्रॉप झालेला सुद्धा पाहायला मिळेल. अत्यंत चांगलं क्रिकेट मैदानावरती सुरू असणारा खेळ आपण प्रामुख्याने पाहतोय. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेच्या दरम्यान सुरू असणाऱ्या या खेळामध्ये आतापर्यंत धावफलकावरती 5 धावा उभारल्या गेल्यात
38 धावांचं लक्ष या ठिकाणी चेस करावे लागतील या धावा. त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर गोलंदाजी करणारा गोलंदाज वैभव मैदानावरती पाहायला मिळतोय. स्ट्राइक वरती आपण पाहतोय फलंदाज विवेक. यावेळेस गॅप शोधले, फिल इन द ब्लँक्स. अत्यंत चांगला फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, चौकार. षटक क्रमांक पहिल्या धावफलकावरती धावा बनलात 9 धावा. 38 धावांचं टार्गेट अचीव करायचं आणि या दरम्यान मात्र आपण पाहतोय गोलंदाजच्या मोर्चावरती वन्स अगेन वैभव सज्ज होताना पाहायला मिळेल. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला केवळ प्लेस केलाय. ज्या पद्धतीने आपण क्षेत्ररक्षक 38च्या दरम्यान पाहतोय पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती 10 धावा बनल्यात. षटक क्रमांक पहिल्या धावफलकावरती पूर्ण केलं गेलं 10 धावा. विकेट जर आपण पाहिले तर एक सफलता वैभवच्या नावावरती जरूर पाहायला मिळाली. पहिल्या षटकानंतर आपण अनालिसिस करतोय 10 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. हॅलो चेक. मित्रांनो, हा सामना संपल्यानंतर जो पहिला सामना झाला त्याचा मॅन ऑफ द अर्थात सामनावीराचं जो पारितोषिक प्राप्त झालं, अर्थात या सामना संपल्यानंतर विघ्नेशला नंबर विनंती असणार आहे की हा सामना संपल्यानंतर आपलं पारितोषिक घेण्यासाठी टच बॉक्समध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. ओव्हर टू यश. धन्यवाद वेळे सर. षटक क्रमांक पहिल्या धावफलकावरती पूर्ण केलं गेलंय. पहिल्या षटकानंतर आपण असणारी धावसंख्या पाहिली 10 धावा धावफलकावरती आल्यात. 38 धावा उभारायच्या आहेत. साधी स्कोरर या ठिकाणी आपण पाहतोय आमचे मित्र आहेत हितेश नाईक, ज्यांच्या माध्यमातून गुणलेखकाची महत्वाची भूमिका बजावण्याचं काम अगदी चोखरित्या त्यांनी पार पाडलंय. 38 धावांचं टार्गेट अचीव करायचं आहे. प्रथम फलंदाजी करताना प्राणपुष्कर बाडगाव संघानं केल्या होत्या 37 धावा. वैष्णवी 11 वाडगाव फाडा या संघाला त्या 38 धावा अचीव करायच्या. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती 10 धावा बनल्या गेल्यात आणि अजून 3 षटकांमध्ये येणाऱ्या 18 चेंडूंवरती धावसंख्येमध्ये बदलाव करावा लागेल, प्रयत्न करावे लागतील, इम्प्रूव्हमेंट आणावी लागेल आणि येणाऱ्या 3 षटकांमध्ये अजूनही 28 धावांची रिक्वायरमेंट आपण पाहतोय. 18 चेंडू 28 धावा हे रणयुद्ध, महासंग्राम, शीतयुद्ध, द्वंद्व युद्ध या मैदानावरती पाहायला मिळेल. स्ट्राइक वरती जर आपण पाहिलं तर फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय विवेक पाटील. स्ट्राइक वरती पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राइक एंड वरती आपण फलंदाज पाहतोय तो म्हणजेच रोहित जंगम. गोलंदाजच्या मोर्चावरती फलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय गोलंदाज मैदानावरती सुनील मोहिते. या षटकातील पहिला चेंडू सज्ज होताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला क्षेत्ररक्षक डीप स्कोअर लेगच्या दिशेला. अगदी आपण पाहिलं तर आता मधला हा झेल सोडला गेलाय पण धावफलकावरती जीवनदान मैदानावरती पाहायला मिळेल. 12 बनल्यात. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय रनिंग बिटवीन द विकेट्सच्या आधारावरती या 2 धावा धावफलकावरती अचीव केल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती सुरू केलं गेलंय आणि त्या दरम्यान मात्र एक अत्यंत चांगलं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळेल. रनिंग बिटवीन द विकेट जर आपण पाहिली तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेस फटका, चेंडूला टार्गेट केलं, चेंडू ट्रॅव्हल करतोय पॉइंट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक येईल. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानावरती पूर्ण करण्याच्या प्रयत्नात चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, चेंडू सीमा रेषा पार येतोय. वेलकम. प्रयत्न केला गेलाय मात्र डीप कव्हर पॉइंट रिजनला हा चौकार मैदानावरती आला. यावेळेस सगळी अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू आहे, त्यामध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती प्रगती पथावर आहे. धावफलकावरती 17 कम्स अप. 38 धावांचं लक्ष गोलंदाजी करणारा गोलंदाज प्रयत्न करतोय की ब्रेक थ्रू मिळून दिला जाईल. मात्र त्याबरोबरने प्रतिस्पर्धी देखील एक स्ट्रॅटेजी मैदानावरती आखतोय SNG. 38 धावा या ठिकाणी अचीव करण्यासाठी आपण पाहिलं तर हे मैदान 360 अंशाचं आहे.
मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली तर नक्कीच तुम्हाला धावफलकावरती षटकार चौकार तुम्ही लागू शकताय. मात्र अशा वेळेस प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज सुनील मैदानावरती ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, प्रतिस्पर्ध्यांना रोखणारी, प्रतिस्पर्ध्यांना नमवणारी आणि त्याच बरोबरीने फलंदाजी करणारा फलंदाज या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट करतोय. यावेळेचा स्लोवर वन चेंज इन पेस मैदानावरती पाहायला मिळालाय. ऑफिशियल अंपायर या ठिकाणी आपण पाहतोय. या संपूर्ण सामन्यामध्ये निलेश बारमुख, प्रशांतजी तांडेल आणि स्वप्नीलजी म्हात्रे या सामन्यांसाठी असणारे ऑफिशियल अंपायर आहेत. गोलंदाजी करत असताना गोलंदाज मैदानावरती आपण पाहतोय सुनील. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती प्रगतीपथावर असताना या षटकामध्ये 2 चेंडू बाकी, स्ट्राईक वरती डावखुरी हाताचा फलंदाज. यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर चेंडू टीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. दर्जेदार असरदार षटकार. कमॉन डीजे. डीजे मास्टर धावफलकावरती 23 कम्स अप 23 धावा धावफलकावरती आल्यात. क्रिकेटचा महासंग्राम खंडाळा पंचक्रोशी प्रीमियर लीग पर्व तिसरा. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅटचा फ्लो जर आपण पाहिला तर अत्यंत चांगला फ्लो या ठिकाणी पाहायला मिळाला. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती आहे. 2 षटकांची समाप्ती धावफलकावरती. 2 षटकांनंतर धावफलकावरती येणारी धावा संख्या या ठिकाणी आपण पाहिली तर 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 38 धावांचं लक्ष आहे आणि अजूनही जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 2 षटकांमध्ये 14 धावांची रिक्वायरमेंट धावफलकावरती गरजेची असेल. वैष्णव 11 वाडगाव पटाचे दोन्ही फलंदाज अगदी सक्षमपणे ही फलंदाजी पुढे घेऊन जात असताना प्राणपुष्कर वाडगाव संघाची स्ट्रॅटेजी जर आपण पाहिली तर मात्र त्यांना या ठिकाणी कमबॅक करावं लागेल. विकेट मिळवणे हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे उरलाय आणि अशा वेळेस जर आपण पाहिलं तर 2 षटकांनंतर धावफलकावरती धावा संख्या 24 धावा मैदानावरती बनलेली पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय मैदानावरती अत्यंत चांगल्या पद्धतीचा खेळ हा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 2 षटकांनंतर जर आपण विचार केला तर एक विकेट पहिल्या षटकामध्ये प्राप्त केली होती वैभवनं. मात्र दुसऱ्या षटकामध्ये कोणती विकेट नाही. बिग हिट मैदानावरती आपण पाहिले. 12 चेंडूवरती 14 धावांची रिक्वायरमेंट असेल. स्मार्ट 11 कारले या संघानं आपला प्लेइंग 11 आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. स्मार्ट ग्रुप पुरस्कृत जयमान कारले या संघानं आपली प्लेइंग 11 आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. ही सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. 2 षटकांमध्ये जिंकण्यासाठी रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे 14 धावांची. धावफलकावरती आपण धावा बनलेल्या पाहतोय आतापर्यंत 28. 24 धावा धावफलकावरती बनल्यात. 38 धावांचं टार्गेट आहे. 14 धावांची रिक्वायरमेंट आपण या सामन्यामध्ये पाहतोय. गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. हा पहिला चेंडू आखूड टप्प्यावरती हाताळला गेलाय. मिड विकेट रिजनला चेंडू ट्रॅव्हल करतोय. धावफलकावरती धाव मिळेल एक. सामन्याकडे आपण बोलूयात. गोलंदाजी करत असताना गोलंदाज मैदानावरती दिशांत आला. या सामन्यामध्ये जर जिंकायचं असेल प्राणपुष्कर वाडगाव संघाला तर मात्र विकेट घेणं हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे उरलाय. अन्यथा प्रतिस्पर्धी संघाचं जर आपण बॅटिंग लाईन पाहिली तर अत्यंत चांगल्या सुस्थितीमध्ये स्वतःला बघतायत. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 38 धावांची रिक्वायरमेंट असताना या ठिकाणी पुढचा चेंडू. यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर्ड क्षेत्ररक्षक आहे. डीप स्क्वेअर लेगला भेदून चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर येतोय. सीमा रेषापार.
धाबा 31 धाबा धाबलकावरती बनलेल्या पाहायला मिळतात. 31 कम्स अप. अशा पद्धतीने आपण हा क्रिकेटचा महासंग्राम महायुद्ध या मैदानावरती अनुभवतोय. यावेळेसचा फटका चेंडू ट्रॅव्हल करे, चेंडू जातोय सीमा रेषा पार. 1 बाउन्स 2 बाउन्स. ठिकाणी आपण पाहतोय डीजे मास्टर आमचे डीजे आदेश यांच्या माध्यमातून चांगला डीजे ऑपरेटिंग सुद्धा या मैदानावरती स्पर्धेमध्ये कोणतीही कमतरता नाही आहे मित्रांनो. जी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय त्या माध्यमातून सुरू असणारा क्रिकेटचा खेळ आणि या दरम्यान हा पुढचा चेंडू. यावेळेस कमबॅक करणारा चेंडू मैदानावरती हाताळला गेला. पंचांच्या मुख्य भूमिकेमध्ये प्रशांतजी तांडेल आपण पाहतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर निलेश बारमुख आहेत, स्वप्नील मात्रे आहेत. ऑफिशियल अंपायर आपण या ठिकाणी पाहतोय. अत्यंत चांगले पंच. धाबलकावरती धावसंख्या 35 धावा, 3 धावांची रिक्वायरमेंट आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेचा प्राशत्रक्षक त्या दिशेला आहे, त्याला टाटा बाय बाय करत चेंडू येतोय विजयी षटकार मैदानावरती पाहायला मिळतोय. मॅच जिंकले ती म्हणजेच वैष्णवी 11 वाडगापड्या संघानं. त्यांचं हार्दिक अभिनंदन. नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा देतोय. थँक्यू सर. एक सूचना असणार आहे, जेव्हा चेंडू सीमारेषा पार होतो तेव्हा जे रसिक प्रेक्षक किंवा अन्य खेळाडू आहेत त्यांनी सुद्धा चेंडू दिला तरी चालेल, कारण ही स्पर्धा मित्रांनो आपली आहे. आपलं सहकार्य खूप गरजेचं आहे. फक्त स्वयंसेवक चेंडू देतील असं नका करू. आपण सुद्धा चेंडू दिला तर नक्कीच तुमचा आभार आम्ही व्यक्त करू. तर प्रत्येकावर ही जबाबदारी आहे. लगेच चेंडू कसा मैदानात येईल ह्याच्याकडे लक्ष द्या. धन्यवाद. तदनंतर